तर मी पूर्ण सिरम लावून घेतले, मी सेक्शन पण काढलेले आहे. तुम्हाला माहिती आहे आता सध्या आपला थंडीचा दिवस. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. जर तुम्हाला वाटत असेल मी कुठे आलेली आहे, तुम्हाला नवीन नवीन सगळं दिसत असेल, तर हे माझ्या मैत्रिणीचं पार्लर आहे. तर मला क्लायंट होतं इथे. तर मला खूप जण म्हणत होते मला कमेंटमध्ये, मला स्ट्रेटनिंग दाखवा. म्हटलं चला आज काहीतरी आपण रेसिपीच्या ऐवजी आपण मस्त छान असं स्ट्रेटनिंग दाखवू. आणि त्या दिवशी मी दुकान गेली, भार्गवी दुकानामध्ये. त्यांचा खूप म्हणजे त्या दुकानामध्ये त्या काकांकडे नेहमी सगळे जातात आणि अशाही कमेंट होत्या का आम्ही ह्या दुकानात जातो वगैरे. हे खूप आम्हाला म्हणजे कमी याच्यात देतात. तर छान आहे, तिथे सगळे साहित्य पण मिळतं आणि सगळ्या मशिनरी खूप कमी दरात मिळतात. तर आज मी तुम्हाला वाटत असेल मी माझ्या पार्लरमध्ये का बस स्ट्रेटनिंग करत नाही. तर माझ्या पार्लरमध्ये मी क्लायंटला नेलं असतं. हे माझ्या मैत्रिणीचं पार्लर आहे, पण तिथे ना खूप धूळ झालेली आहे. तर ना तिथे रस्त्यांचं काम चालू आहे, पूर्ण कलर वगैरे. आमच्या पण माझा पार्लरच्या इथे पण आहे बाहेर, पूर्ण कलरचं काम चालू आहे, पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. इतकी धूळ झालेली आहे. म्हटलं आता ना हे धुळ्यामध्ये नकोच. तर मग ज्योती म्हणे मग तू वाटलंस तर माझ्या इथेच करे. म्हणून म्हटलं चला आज आपल्या स्ट्रेटनिंग दाखवायची इथेच दाखवूया आपण. तर तुम्हाला आज मी स्ट्रेटनिंग दाखवणार आहे. चला मग. तर हे माझं क्लायंट आहे. तर यांचे केस आहे ना, यांना थोडंसं बाहेर जायचंय, तर यांना स्ट्रेटनिंग हवी होती. तर म्हटलं चला आपण आज करू. तर हे बघा यांचे पातळच आहे. हे बघा तरी बऱ्यापैकी आहे, कमरेच्या इथपर्यंत आहे. आणि इथे जरा तुम्हाला बाउन्सी वाटत असेल आणि इथे बघा थोडेसे असे पातळ वाटत असेल. तर हे बघा. तर मी आधी सगळ्यात पहिले ब्लू ड्राय करून घेणार आहे. तुम्हाला मी ब्लू ड्राय दाखवते कसा करायचा. मी आज स्टँड लावलंय, साई नाहीये फोन पकडायला. तर आपण ना सेक्शन काढून घ्यायचे पहिले. तर आपण आहे ना आता पूर्ण पिनअपने हे करून घेतलं. आता आपण एक एक सेक्शन घेऊन आहे ना आधी ब्लू ड्राय करून घेऊ, मग सिरमने स्टार्ट करू आपण स्ट्रेटनिंग. मी इकडचा भाग घेते, हा पॅक करून घेते परत. तुम्हाला इथे स्ट्रेट दिसत असतील केस. तर आपण जेव्हा स्ट्रेटनिंग करतो तेव्हा अर्ध्या ह्याच्यातच आपलं स्ट्रेट होऊन जातात केस आणि व्यवस्थित त्यांना शाईन पण येते, इझी होतात पटकन. म्हणून मी ब्लू ड्राय करून घेते पहिले. तर त्यांनी आज वॉश केला होता केसांचा. मी त्यांना आधी विचारून घेतलं तुम्ही हेअर वॉश केलाय का, त्यामुळे हो. पूर्ण झालं ब्लू ड्राय दाखवू. तर आपला क्लायंटचा ब्लू ड्राय झालेला आहे. तर आपण आता सिरम लावणार आहोत. तर आता मी थोडंसं सिरम घेते, एकदम नावाल थोडंसं, एकदम नॉर्मल आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर जेव्हा ब्लू ड्राय झालेला आहे बघा त्यांचे असे मस्त छान असे फ्रिझी केस झालेले आहे बघा थोडेसे. हे बघा. आता आपण स्टार्ट करू स्ट्रेटनिंगला. मी सेक्शन करून घेते आणि मग दाखवते परत. A few moments later. तर मी पूर्ण सिरम लावून घेतले, मी सेक्शन पण काढलेले आहे. तुम्हाला माहिती आहे आता सध्या आपला थंडीचा दिवस चालू आहे, तर म्हणून आपण पहिले सिरम लावून घेतलेला आहे प्रोटेक्शन साठी. तर हे बघा आता मी हा सेक्शन काढला. तुम्ही जेवढे लेअर असे एकदम बारीक घ्याल
इथे दाखव, एकदम जवळ घे. हां, तर हे बघा मी एवढंच घेतलं कारण की यांना थोडे यांचे नाही, इथे बघा असे कर्ली दिसत आहे. तर मी सेक्शन जे आहे थोडेसे असे लेअर जी आहे ती थोडीशी एकदम कमीच केस घेईल. आपलं जे कर्लचं आपलं हे स्ट्रेटिंगचं मशीन आहे ते आयकॉनिकचं आहे माझं. तर हे बघा आता मी यांनी करणार आहे आणि हे पटकन गरम होतं. तर कोणाला कोणाला असं भीती वाटते का असा धूर का निघतो, इथेच ठेव फक्त आता. माझी क्लायंट आहे, त्यांची मुलगी आहे, तर ती मला हेल्प करते. तिला अजून एवढा अनुभव नाहीये, तर तिला एवढं माहिती नाही म्हणून तिला सांगते. तर काही घाबरून जायचं काम नाहीये. जेव्हा हा असा थोडासा धूर वगैरे निघतो, जेव्हा आपलं काही ऑइल असतं केसांमध्ये तेव्हा असा धूर निघत असतो, तर घाबरायचं काही काम नाही. तर बघा किती सुंदर अशी स्ट्रेटनिंग झालेली आहे बघा. आता आपण परत दुसरा सेक्शन घेऊ. आपण कधी पण जेव्हा सुरुवात करतो स्ट्रेटनिंगला तेव्हा मागणंच करायची, पूर्ण करायची नाही. तर हे बघा तुम्ही किती सुंदर असे शाईन आलेले आहे केसांना. हे बघा तुम्हाला लगेच फरक कळेल इकडचा आणि हे बघा आधीचे केस. तर हे बघा एकदम प्रॉपर असे होत आहे. आणि जेव्हा त्यांचा पूर्ण लुक जेव्हा पूर्ण होईल म्हणजे स्ट्रेटनिंग तर मी दाखवेलच तुम्हाला. पण तुम्हाला माहिती काय काय क्लायंट आपले कम्फर्टेबल नसतात, म्हणजे नाही इच्छा राहतात समोर यायची सोशल मीडियावर. तर मी वाटलं तर पूर्ण केसांचा मागणं मी फोटो दाखवेल तुम्हाला. तर बघा एकदम प्रॉपर होत आहे. आणि जेव्हा आपण स्ट्रेटनिंग करतो तेव्हा आपला लुक इतका सुंदर आणि रिच वाटतो ना, म्हणजे पूर्ण लुकच चेंज होतो. हे बघा किती सुंदर असे केस स्ट्रेट झालेले आहे. हे बघा एकदम प्रॉपर. तर बघा एक तिकडचं सेक्शन झालेलं आहे, मी इकडचं घेतलेलं आहे. तर हे बघा हातच दिसतो. तर माझी मैत्रीण आहे ज्योती, तिने मला हेल्प करतेय. ती खूप लाजते. तुम्ही तिला एकदा व्हिडिओमध्ये बघितलंय माझ्या वटपौर्णिमा जो व्हिडिओ होता आपला त्याच्या पूजामध्ये. तर तिच्याकडेच मी आज आलेली आहे. तिला मी म्हटलं अगं ये, तर ती नाही नाही नाही. तर तुम्हाला माहिती सगळेच कम्फर्टेबल असं नसतात ते येण्यासाठी व्हिडिओमध्ये. आणि थोडंसं घरचं पण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. तर इतकं सुंदर यांचा लुक दिसणार आहे. तर बघा एकदम छान असं आहे बघा, एकदम छान सिल्की आणि लुक. म्हणजे मला खरंच स्ट्रेटनिंग इतकं आवडतं ना जेव्हा मी क्लायंटचं करते, कारण की त्यांचा आधीचा लुक वेगळा दिसतो आणि नंतरचा वेगळा दिसतो. तर तुम्ही जेव्हाही कोणतं स्ट्रेटनिंगचं मशीन घ्याल ते आयकॉनिकचंच घ्या, कारण की आयकॉनिकचं याची गॅरंटी पण असते. माझंही स्वतःच आता याला किंवा 7-8 वर्ष होत आले. तर काही नाही, फक्त एकदा ना वायर तुटली होती माझ्या स्ट्रेटनिंगची, हीच फक्त एकदा मी केली होती, परत एकदम व्यवस्थित चालायला लागलं ते. तर आपण पुढचं सेक्शन घेतलेलं आहे आता. होत आले. आणि जास्त हेल्दी केस नसल्यामुळे पटकन स्ट्रेटनिंग होतं. आणि जेव्हाही मशीन तुम्ही तुमचं चांगलं प्रॉपर असतं तर मशीनचा काही प्रॉब्लेम नसतो तेव्हा पटापटच होतात. माझ्याकडे सगळ्या मशीन आहे. क्रिम्पिंगची आहे, स्ट्रेटनिंग आहे, कर्लची मशीन आहे. तर पुढे त्यांचे खूप असे बेबी हेअर आहे बघा, एकदम थोडे छोटे छोटे आहे. हे बघा पुढे पातळच केस आहे त्यांचे. हे बघा म्हणून मी थोडा मोठं सेक्शन घेते. त्यांना फंक्शन आहे, त्या फंक्शनसाठी त्यांना स्ट्रेटनिंगच करायची होती. म्हटलं ठीक आहे चला त्यानिमित्ताने आपण स्ट्रेटनिंग पण दाखवू आणि आपलं क्लायंट पण होऊन जाईल. तर पूर्ण आपली स्ट्रेटनिंग झालेली आहे केसांची.
एकदा मी ना बटन बंद केलेलं आहे, पण एकदा नॉर्मल थोडस फिरून घेते. एकदम प्रॉपर आपली अशी स्ट्रेटनिंग झालेली आहे. आणि त्यांचा लुक पण चेंज झालेला आहे. खूप छान अशा गोड दिसत आहे त्या. तर त्यांना इकडनं असा जो मिडल भाग असतो तो इकडनं वन साइडला हवाय. नॉर्मली फिरवून घेते मी. तुम्हाला आज मम्मी दिसणार नाही कारण की आपली आणि थोडस मम्मीची पण जरा तब्येत नरम गरमच आहे थंडी वाढल्यामुळे. आपला स्ट्रेटनिंग आपली आता छान अशी झालेली आहे. ओके, डन. तर छान आपली अशी स्ट्रेटनिंग झालेली आहे क्लायंटची. तर आता आपण जे सिरम लावणार आहोत, आता परत थोडंसं मी आधी लावलं होतं, तर आता परत मी थोडं नॉर्मल लावून घेणार. त्याने जरा शाईन येते केसांना आणि दिसायलाही थोडंसं सुंदर असं दिसतं आणि ते जरा राहतं पण जास्त दिवस, म्हणजे निदान चांगलं 4-5 दिवस तर राहील. मी नॉर्मल थोडंसं नावाला आता घेते कारण की आधी लावलेलं आपण आहे. तर एकदम थोडंसं घेतलं आणि लावताना एकदम नॉर्मल आपण हे करून एकदम हलक्या हाताने घ्यायचे आपल्याला. छान अशी आपली स्ट्रेटनिंग आज क्लायंटची झालेली आहे. तर त्यांचा लुकही खूप सुंदर दिसतोय. तर कोणाला जर म्हणजे स्ट्रेटनिंग जी करायची असते तेव्हा आपण काहीतरी वेगळं आपल्याला वाटतं स्टाईल हेअरस्टाईल करावं त्याचं, तर तुम्ही हा सेक्शन असा घेऊन इकडे का ये इकडे, हा सेक्शन असा घेऊन तुम्ही इथे नॉर्मल नाशिक इथे नॉर्मल थोडासा ना असा क्लचरही लावू शकता. इतकं छान दिसतं ना हे बघा इथे. आणि तुम्ही इथे गजरा लावू शकतात किंवा मग एक छान अशी इथे क्लिप असते आपली डायमंडची, तीही लावू शकता तुम्ही. तर बघा. तर आता त्यांना बघू आपण काय हवंय, पण त्या म्हणे मला पूर्ण मोकळेच केस ठेवायचे आहे. तर आपण आता तसे देऊ आणि त्यांचं थोडंसं बोलू, त्यांच्याशी पण बोलू आपण. मी दाखवते. हे बघा मी आता परत त्यांना क्लायंटला उभं राहायला लावलं. तर त्यांना मी बोलू आपण बोलूया. तुम्हाला कसं वाटतं तुमचा लुक? एकदम सुंदर. तर त्यांना थोडंसं तुम्हाला मी सांगितलं सगळे कम्फर्टेबल नसतात यायला व्हिडिओमध्ये. तर हे बघा छान असं स्ट्रेटनिंग आज मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि नॉर्मल आहे ना, आपण थोडंसं नावलं आहे ना, जे खालनं आहे ना नॉर्मल असं एकदमच थोडंसं ना. तर हे बघा हे जे केस आहे ना नॉर्मल आपण त्याला आहे ना, हे बघा हे जे खालनं आहे ना एवढे फक्त थोडंसं ट्रिम करूया कारण की त्याच्यामुळे ना जरा शेप दिसेल व्यवस्थित. तर बघा आपण एकसारखे आहे ना. तर जेव्हा मी क्लास केला तेव्हा मला सरांनी अशीच जी आमची सीझर आहे ती अशीच पकडायची पकडायला लावली होती. म्हणजे तेव्हापासून मला अशीच सवय झालेली आहे. कोणाला वाटत असेल अशी सीझर पकडली तर अशीच ही पकडणी झालेली आहे. ताई बसलेल्या आहे. तर तुम्हाला कसं वाटलं स्ट्रेटनिंग? अगदी छान वाटले मला. मी नेहमी तुमच्याकडेच येते आणि तर त्यांना ना इतका आनंद होतोय, ते लुक चेंज झाला ना त्यांना खूप छान असं. ते म्हणतात एवढे लांब केस झाले माझे, जेव्हा आपण स्ट्रेटनिंग करत नाही तर असे थोडेसे वरती वरती दिसतात. तर आता छान असे स्ट्रेट झालेले आहे. त्यांना खूप असं आवडले त्यांना स्ट्रेटनिंग. ते नेहमी माझ्याकडे येतात आणि तुम्हाला माहितीच आहे आज तुम्हाला आलं. तर कसं वाटलं तुम्हाला? ओके ना? हो छान वाटलं. तर तिकडे बघता येते चला म्हटलं. तर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला स्ट्रेटनिंग बद्दल काही बोलायचं असेल किंवा तुमचं काही मत मांडायचं असेल तर नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. हॅपी थंडी.